पंगत बसली, वानर सेनेची पंगत बसली. त्या राजे लोकांना पत्रावळ्या वाढल्या. प्रभू रामचंद्र त्याच पंक्तीला होते. वानरांची पंगत पुढे, वानरांनाही पत्रावळ्या वाढल्या. जसे केळीचे पानं वाढले तसेच खाऊन टाकले यांनी. देव हसायला लागले. अरे काय, हनुमंतरायला सांगितलं जरा मध्ये थांबव. अरे पार सासरवाडी आहे आपली, हे म्हणतील यांना खावं कशावर काय खावं त्याचं ज्ञान नाही तिवाची ती प्रजा. मग मारुतीराय उभे झाले गदा घेऊन. अरे जरा थांबा ना, आवरा ना स्वतःला. जसं लग्न लागल्यावर दुसऱ्या गावात ज्या वेळेला लग्न लावायला जातो मेशीतलं, 3 तास लग्न लेट लावलेलं असतं मेशीच्या पोरानं. त्या पंक्तीत बसल्यावर त्या गावातला मजबूत माणूस म्हणतो आता झालं गेलं झालं, नीट जेव्हा. आता मी मेशीचं गाव नाव एवढ्या करता घेतोय की गावात आहे म्हणून. असं कोणत्याही गावच्या माणसाला पंक्तीला फिरावंच लागतं, सांभाळावंच लागतं. मारुतीराय त्या पंक्तीत गेले, सांगितलं अरे पान वाढू द्या, त्याच्यावर पदार्थ आहे. असं आहे का, आम्हाला वाटलं रोज खातो तेच का आजही राजेच्या घरी. पानं वाढले आणि त्याच्यावर पदार्थ वाढले. आता सगळंच होतं त्यात, आंबट खारट तुरट तिखट. उन्हाळ्याच्या दिवसामध्ये या सगळ्या गोष्टी माणसानं खाल्ल्या पाहिजे. आंबट खाल्लं पाहिजे, कैरी खाण्याची सवय पाहिजे माणसाला. आता आपले पोरं इतके नाजूक आहे, कैरी हातात घेतली तर सर्दी होईल, खोकला येईल. आजोबाच्या खांद्यावर बसून रानात कैऱ्या खाण्याचा आनंद आताच्या पोरांना कधी अनुभवायला मिळत नाही. का, बटव्यातल्या गोष्टी नाही. 15-15 दिवस तर लोक रानातच राहायचे आंबा चोरीला जाऊ नये म्हणून. तिथंच पहाड. माझ्या आजोबाच्या मायात शेतात 2 अजून आंबे. त्या आंब्याला जर मिठाचा वळण घातलं नाही तर आमच्या आबा चिडायचे, नाही नाही घालाच, त्याला खोडाला कीड लागणार नाही. असं नाही, काय जुन्या लोकांना खाऊ घालायचा आनंद होता मारा. आता पैशानं विकत आणून खाऊन राहिलो. शेतातलं खाण्याचा आनंद तुम्ही मी हरून बसलो. पण सगळ्याच खाण्याच्या सवयी लावा. सगळंच म्हणजे आंबट खारट तुरट सगळं. या दिवसाचं ताक माणसानं, तुम्ही जर 1 भाकर खात असाल तर उन्हाळ्याची, मी तुम्हाला योगायोगानं विषय निघाला म्हणून सांगतो, 3च चतकोर भाकरी खायची उन्हाळ्यात. राहिलेल्या 1 चतकोर भाकरीच्या जागेत लिक्विड घ्यायचं. लिक्विड म्हणजे लिक्विड म्हणजे ताक, लिक्विड म्हणजे दही, लिक्विड म्हणजे रस, ज्यूस, फळांचा ज्यूस, असं काही घ्यायचं. त्यानं आपलं आरोग्य उत्तम राहतं. उन्हाळ्यामध्ये अन्न पचवल्यापेक्षा लिक्विडातून अन्नद्रव्य मिळवलेली बरे. आंबट खारट तुरट सगळे पदार्थ असले पाहिजे. सगळ्या खाण्याच्या सवयी असल्या पाहिजे माणसाला. हो, काही लोकांना ते आता ताक आहे, कशा करताय ताक? 2 भाज्यांची चव कळण्याकरता ताक असतं. तुम्हाला कोणती भाजी आवडते टी शर्टवाले? भाजी कोणती आवडते? मेशीतल्या माणसाला मेथीची भाजी आवडते. मेशीतले तुम्ही? गाव कोणतं? बरं, काय नाव तुमचं? नाव नानाभाऊ. नानाभाऊ, तुम्हाला मेथीची भाजी आवडते, चांगलं आहे. तुमची भाजी इथं सांगण्यासारखीच आहे. मी एकाला विचारलं तुम्हाला कोणती भाजी आवडते, तो म्हणे ते इथंच चालत नाही सांगायला. अरे म्हटलं सांगून होतो, आलाच कस का, हा संशोधनाचा मुद्दा आहे. तुम्हाला मेथीची भाजी आवडते, मला शेवग्याची शेंग आवडते. 2 भाज्या बनवल्या, त्यात मध्ये ताक असलं पाहिजे. मेथी खाल्ल्यावर ताकाचा 1 घोट प्यायचा आणि नंतर शेवगा खायचा. दोन्ही भाज्या सोबत खाऊ नये, ते विषाचं जीवन आहे. त्याच्याकरता कैरी, लोणचं, आचार, लिंबाची फोड, ताक, दही, कैरी, पण कैरीचं पण बनवतात. अशा सगळ्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. तुम्ही म्हणाल हा खायचं सांगायला आला इथं का, नेमका झाले रामराज्य सांगायला? अहो ओघाओघात आला तसं मी ते सांगणं सोडून दिलंय, बरेच दिवस झाले. खायचं सांगायचं नाही. मी एका जणाला हे आयुर्वेदाचे नियम आधी सांगून पाहिले. भोजन मध्ये तू अमृतम भोजनं ते विषमवारी. जेवणात मध्ये मध्ये पाणी पिणं अमृतासारखं आहे, पण जेवण झाल्या झाल्या पाणी पिणं विषासारखं आहे. भोजन मध्ये तू अमृतम भोजनं ते विषमवारी, शेवटी विषासारखं आहे. अहो माझ्या शेजारी एका माणसानं आमटीत 1 भाकर मोडली, 1 भाकर हाणली आमटी काला आणि 1 तांब्या पाणी पिला. म्हटलं भाऊ एवढं पाणी पिणं हे चांगलं नाही. जेवण झाल्या झाल्या पाणी जेवणाच्या मध्ये मध्ये पाहिजे. तरी 1 तांब्या पाणी पिले तुम्ही. त्यानं पुन्हा 1 भाकरीचा काला मोडला आमटी आणि पुन्हा 1 भाकर खाल्ली. तो म्हणे विशाल बुवा 1 भाकर खाली आणि 1 भाकर वर कसा घातला तांब्या अंदर. म्हटलं या तांब्यात मी मा आयुर्वेद गुंडाळून ठेवतो. आता काय करता लोकांचं, अवघडच आहे तिचा. युक्त आहारे विहार इंद्रियाची सार नचावी पासरे निद्रा बहु राजी हो राजी
आहार विहार नेम इंद्रियासी सार नसावी बासर निद्रा बहुभाषण. आरोग्य चांगलं राहू वाटतं ना, सगळंच खायच्या सवय लावा. तुम्ही लावा, विशेष सवय लावायला आईनं काम केलं पाहिजे. तुम्ही तो पोरग रडायला लागल्यावर मोबाईल हातात देता म्हणजे तुमचा संशोधनाचा मुद्दा आहे आमच्या. अरे आमची माय अशिक्षित होती पण दही भाताचा काला सोबत भरवत होती. अशिक्षित बाई गाईच्या दुधात भाकरी चोरून पोराला खाऊ घालत होती. आता तुमचे पोरं पॉपकॉर्न शिवाय, कुरकुऱ्या शिवाय, चायनीज शिवाय राहत नाही. दोष आईचा आहे. आईच्या हातात आहे सवय लावणं. ठरवलं तर काही सवय लावू शकते. आमच्या गावातल्या एका बाईचा पोरगा तोंडात अंगठा घाले. 3 महिने गावाला गेलेली होती त्याची आई. 3 महिन्यानं आली तोंडात अंगठा. तोंडात अंगठा पहा म्हणे उद्या कशी खोळमोलते याची. दुसऱ्या दिवशी पोरांना अंगठा घालणं बंद तोंडात. म्हटलं ताई काय केलं तुम्ही असं रात्रीतून? काय नाही म्हणे त्याची चड्डी थोडी ढिली केली. म्हटलं किती ढिली केली चड्डी? इतकी ढिली आहे म्हणे त्याची की त्यानं चड्डीहून हात काढला की चड्डी खाली जाते. अंगठा घालीन कधी? रिकामपणच नाही ना हो अंगठा घालेले. कायम चड्डीवर हात, कायम चड्डीवर हात. असं डोकं वापरा काहीतरी. त्याला चायनीज वरून अन्नावर आणा. व्यवहारात चातुर आहे बाया, पण इथं घरात नाही जमून राहिलं ते. आता मायच्याच हातात दिवसभर रिमोट आहे. ती रात्री म्हणते मुझे नींद नाही, मुझे चैन नाही. तो कांदे काढलेली आहे जरा कशी नींद नाही. तर 3 दिवस झोपशील. वडण लावणं आपल्या हातात आहे महाराज. हे रामराज्य एवढ्या करता सांगतोय की आपलं घर रामराज्यासारखं बनवा. बनवा याची गरज आहे. थोडक्यामध्ये ही खूप आनंद निर्माण करणाऱ्या स्त्री करता माझं आवर्जून सांगणं आहे. कारण एक चरण केवळ स्त्रियांना दिलेले तुकोबरण या अभंगातलं. तुमच्या हातात आहे राज्य घडवणं, तुमच्या हातात आहे मुलं घडवणं, मुली घडवणं. 60% पोरी बापाच्या विरोधात लग्न करायला लागल्या. आमच्या मनगटात इतकी ताकद आहे महिलांनो की आम्ही घरही चालवू शकतो, सगळ्या गरजाही घरातल्या भागवू शकतो. फक्त तुम्ही मुलं मुली सांभाळा. तुम्ही आम्हाला तत्वज्ञान शिकवता, पोरापोरींना नाही. मुलगी निघून जाते ना त्यावेळेला तुम्ही घरात राहता, आम्हाला समाजात राहावं लागतं. कीर्तनात बसलेल्या पोरींना आमचे हात जोडून प्रार्थना आहे, या सप्ताहाच्या पहिल्या दिवशी हा सप्ताह फलित होईल. रामनवमीच्या दिवशी एवढा संदेश घेऊन जा. आम्ही बिना भाकरीचं जगू शकतो पोरी हो, बिना इज्जतीचं नाही. तुम्ही ती सांभाळा, टिकवा, करू द्या तुमचं लग्न आम्हाला. आम्ही वाईट नाही करणार तुमचं. 2 वर्षाच्या फकीराच्या ओळखीत 20 वर्षाचा बाप विसरून जाता तुम्ही, म्हणजे काही लाज वाटत नाही त्या पोरीला. 2 वर्षाच्या ओळखीतल्या पोराकरता 20 वर्षाच्या बापाच्या इज्जतीची टांगती तलवार त्याच्या गळेला लावते, मानेला लावते, फार मारायची वेळ आणते. 6 महिन्यात बापाला नोटीस पाठवते, प्रॉपर्टी हिस्सा. पोरी हो, आम्ही जो पैसा मिळवला, जी प्रॉपर्टी मिळवली, तो कोण्या फकीराला दान करायला नाही. आमच्या पोराबाळांकरता केलेले कष्ट आहे. रात्रंदिवस आम्ही दुसऱ्याच्या अवलादी करता कष्ट थोडीच केले, आमच्या पोराबाळांसाठी केले. तुम्ही 2 महिन्यात 6 महिन्यात आम्हाला रिपोर्ट पाठवता, नोटीस पाठवता. तुम्ही ज्याच्याबरोबर पडून गेले त्याच्या बापाची कमाई आहे काही की या प्रॉपर्टीत त्याला हिस्सा टाकायचा? जरा भान ठेवा पोरी हो. चांगल्या वातावरणातल्या मुली आहे तुम्ही, टिकवा ते वातावरण आपल्या गावात. घरात तुम्ही इज्जत आहे मेशीची, तुम्ही इज्जत आहे प्रत्येक गावची. राहू द्या पाठीमाग मामाला उभं, धरू द्या अंतरपाठ. कोणाच्या लग्नाला गेल्यावर नवरदेवाच्या शेजारी बसलेल्या पोरीकडे पाहतो म्हणतो माझ्या भाचीचं लग्न लागेल त्यावेळेला मी असा पाठीमाग उभा राहील. असा इज्जतदार मामा आहे तुमचा. हाऊस फेडू द्या त्याला तुमच्या लग्नात जरा. हे विशाल महाराज खोलेचं कीर्तन आहे, 100% खरं आहे. ऐकायची मानसिकता ठेवा, करू द्या हौसमूस. अरे तो भाऊ आहे तुम्हाला जो बापाला म्हणतो बाबा माझं लग्न साधं सुधं करा, पण बाईची हौसमूस करा. आपल्या बहिणीनं आपलं नाक नाही घालवलं बाबा, काही कमी ठेवू नका. अरे तुमच्या लग्नाकरता स्वतःच्या सुखाची तिलांजली देणाऱ्या इज्जतदार शिवछत्रपतीच्या मावळ्याच्या बहिणी आहात तुम्ही. इतकं प्रेम आहे त्या भावाचं तुमच्यावर. ही ती बाई आहे तुमची माय जी कधी फोटो काढायला स्टुडिओ मध्ये गेली नाही. ती मेल्यावर एखाद्या भिंतीवर तिचा लटकवायला फोटो अपेक्षित असेल तर तुमच्या लग्नातल्या कॅमेऱ्यात तुळशीला पाणी घालतानाची माय त्या कॅमेऱ्यात कैद होऊ द्या.
ती मेल्यावर तुमच्या लग्नातलाच एखादा फोटो भिंतीवर लावायला कामाला येईल. हा तो बाप आहे जो स्वतः करता कपडे आणायला कधी मारेगावला नाशिकला सट्यानाला गेला नाही. सासूरवाडीहून आलेला एखादा खादीचा ड्रेस तुमच्या लग्नात हौसेनं त्याला घालू द्या. पोरी हो, लय लोकांच्या दारचं अन्न खाल्लंय आम्ही जेवणात पंक्तीला, लय लोकांच्या दाराला गेलो जेवायला लग्नात. तुम्ही तरुण झाल्या की त्या लोकांनाही वाटतं आता काकांच्या वाड्यात पंगत बसेल. एकदा पोरी हो, लोकांच्या दारात खाल्लेल्या अन्नाचं ऋण फेडू द्या. आपल्या वाड्यातही पंच पक्वान्नाचं अन्न बनवून एकदा त्या अन्नाचं पांग फेडू द्या. लोकांना आपल्या दारात तृप्तीचा ढेकर देऊ द्या. तुम्ही 50,000 रुपये पगार देऊ नका, तुम्ही वर्गात पहिला नंबर देऊ नका, तुम्ही महाराष्ट्रभर आमचं नाव कमवू नका. फक्त कीर्तनात बसलेल्या मेशीतल्या परिसरातल्या श्रीरामनवमीच्या दिवशी या प्रांगणात आलेल्या माझ्या गणेशनाथ महाराजांच्या दरबारात आलेल्या प्रत्येक मुलीला या पुरुष जातीची हात जोडून विनंती आहे, तुम्ही आमची इज्जत फक्त घालवू नका. तुम्ही एवढा दान आमच्या पदरात घाला. आणि त्याकरता जबाबदारी महिलांनी घ्या. तसं होत नाही महाराज. वातावरणाचा प्रभाव, सवयीचा प्रभाव आई लावत असते मुला मुलींना. चालणं बोलणं वागणं सहज ध्यानात यावं तुमच्या. पण त्याकरता तुमच्या हातातला मोबाईल तुम्हाला खाली ठेवावा लागेल. तसं होणार नाही. चला, महत्वाचं वाटलं म्हणून 2 शब्द तुम्हाला सांगितले. पटलं तर बघा पोरी हो, तुम्ही स्वतंत्र आहात तुमच्या जीवनाकरता. पण एक सांगतो तुम्हाला, माय बापाला त्रास देऊन ज्या पोरीनं संसार थाटले ती एकही सुखी नाही, एवढं ध्यानात ठेवा. एक रडून राहिल्या रातभर दिवस, इतिहास आहे तो. सगळे पदार्थ वाढले. कोणाला? त्या पदार्थांमध्ये 3-4 प्रकारचं तो सांगितलं होतं, मी सांगेल नाही तोपर्यंत जेवण चालू करायचं नाही. बरं, सगळ्यांकडे लक्ष. मारुतीरायाच्या चोरून या अंगदाच्या शेजारी एक वानराचं बच्चे बसलेलं होतं. त्या वानराच्या पिलानं बोर उचललं, त्यात आठवडी होती. ते बोर असं त्यानं दाबलं, लोणचं होतं बोराचं, त्यातली आठवडी वर उडाली. अरे बापरे, आठवडी तर वर उडाली. अंगदाना असा फटका ठेवला त्याला, मेशीचा आहे का रे, बोर कशाला उचललं. अंगदानं 7-8-10 फूट उडी घेतली आणि ते आठवडी घेऊन जागेवर बसला. निवांत बसलेले वानर त्यांना आठवलं. तेव्हा ना काय सांगितलंय, जसं जसं अंगद वागेल तसं तसं तुम्ही वागायचं. एक एकच वानर बोर घ्यायला लागला, ते दाबायला लागला. कोणी 15 फूट, त्यांना वाटलं शर्यतीचे, कोणी 15 फूट, कोणी 20 फूट. अरे मारुतीराय यालाकडे पाहत होतो उडी तिकडं, याच्याकडे पाहत होतो उडी तिकडं. भगवंत हसायला लागले. मारुतीरायला इशारा केला, आता हे ठेवता कामा नाही. सगळी पंगतच उडी हाणायला लागली ना हो. मारुतीरायानं एकच उडी हाणली तर सगळे वानर मंडपासहित अयोध्येत आणले एका उडीत. अरे बापरे, काय मारुतीराय म्हटले, माणसे गडे हो तुम्ही. पण देव हसला म्हणून तुमची लीला मला आवडली. मारुतीराय म्हटले, परमात्म्यानं पोटभर जेवण केलं, शबरीची आठवण मनातून गेली. भगवान परमात्मा मिथिलेतून अयोध्येला आले. तुकोबराय जवळच आलेले होते, कारण या वानरांमध्ये तुकोबराय होतेच ना. जे जे झाले अवतार तुका त्यांचे बरोबर. तुकोबराय पुढे आले आणि तुकोबरायांकडे येऊन प्रभू रामचंद्र म्हणताय, अंगदांना येऊन उपवासच करावा लागला ना मग आज. देवा, अरे उपवास करावा लागला तो तुझ्या नजरेकडे तिथला, फक्त मिथिलेतलं न खाता आलं नाही. म्हणजे तुम्ही जेवले का? अरे पोटभर जेवलोय, तुझ्यापेक्षा जाम जेवलो आम्ही. तुमच्या जेवणाची व्यवस्था कोणी केली? तुकोबारे म्हटले, देवा आता उपवाशी राहायला आणि झाडपाला खायला हे काय रावणाचं राज्य आहे का रे? आता आम्ही त्या राज्यात आलो की राम राम म्हणायला लागलेल्या वानरांना धरणी पीक बाहेर काढते आणि गाई म्हशी दुधाच्या धारीनं आम्हाला तृप्त करतात. कारण आता परिचय आम्हाला राम राज्याचा आलाय. अभंगाचं पहिलं चरण. झाले रामा राज
रामाचे काय ऊन आहे आमासी देवा, काही काळजी करू नको रे. आता ऊनच नाही काय, तुमचं पोट कोणी भरलं? धरणी धरी पीक. अरे आता राम म्हटलं की धरणीनं पीक धरावं, आणि गाई ओळल्या म्हशी. राम म्हटलं की त्या गाई म्हशींनी आम्हाला तृप्त करावं त्यांच्या बछड्यासारखं. इतका आनंद या रामराज्यात. धरणीनं पीक धरावं रामराज्य, आणि गाई म्हशीनं तृप्त व्हावं. काही म्हशी तुम्ही दावण बदला, तृप्त राहतात. पहिल्या दिवशी आणलेलं जनावर म्हैस आणली घरी, ती जर दुधाळ असली, दूध देत नाही महाराज. 2-4-8 दिवस ती त्या खोट्यावर दूधच देत नाही. का? म्हणतात तिला खोटाच मानवलेला नाही, दावच मानवलेलं नाही. पण गाई म्हशी, बालयोगी महाराजांनी, मी पंढरपूरला शिकायला असताना गायींकरता भागवत कथा केली होती. नाना गायींकरता गोशाळेत भागवत कथा, आपल्या मुक्ताबाईच्या मठाच्या समोरच चातुर्मासे महाराजांच्या धर्मशाळेत. माग गायीनं भागवत सांगितलं महाराज. तिथले सेवक सांगायचे, बालयोगी महाराजांनी गायीला भागवत सांगितलं. ती कथा झाल्यानंतर जवळजवळ त्या बासुरीच्या स्वरानं आणि त्या वातावरणानं, त्या संगीतानं अर्धा 1-1 लिटरनं गाईचं दूध वाढले. 1.5 महिना पशुवर सुद्धा संस्कार होतात, परिणाम होतो. वातावरण जितकं पोषक तितक्या गाई म्हशी तृप्त असतात. त्या रामराज्यामध्ये तुकोबाराय म्हणतात, धरणी धरी पीक गाई ओळल्या म्हशी, कसलीही न्यूनता राहिली नाही. दूध दुभत प्रचंड वाढलं. आता दूध दुभता आपल्या घरी नाहीये, त्यामुळे आपण रामराज्यात राहत नाही असं गृहीत धरा. कोणाच्याच घरी म्हशी नाही, गाई नाही. दूध माणसाच्या घराचं कधी सरू नाही बुवा. आता काय सांगू तुम्हाला, सरूच नाही. दुधाचं धारच घरात असली पाहिजे. या मुलांना तर रोज दूध द्यायला पाहिजे प्यायला. रोज संध्याकाळी झोपताना दूध पिलंच पाहिजे. ते गाईचं पिलं तर उत्तम. गाईचं तूप तुम्ही महिनाभर खाऊ घाला पोरांना, जास्त नाही. 1 चमचा सकाळी आणि 1 चमचा संध्याकाळी, शुद्ध गाईचं, देशी गाईचं तूप. तुम्ही 1 महिन्यानं त्या पोराची त्वचा पहा. 1 महिन्यात फक्त 30 दिवस फक्त, इतकं ताकदवान आहे गाईचं तूप. पण आता तूप म्हटलं की आपली बायको म्हणते, चूप काय का तूप प्या. राजस्थानी ड्रायव्हर तूप खातो वाटीभर 100 रुपयाच्या भाजीसोबत. तूप घेतो, ढाब्यावर जेवायला थांबला की बा तुम्ही राजस्थानी ढाब्यावाले, वाटीवर तूप. चपातीला तूप लावल्याशिवाय तूपच खात नाही. बेसन भाकर खाल्ली तरी भाकरीवर तूप खातात ते. बोले घी के बना हमारा भोजन नाही होता. म्हणून त्यांची त्वचा पहा तुम्ही राजस्थानी लोकांची, सतेज त्वचा. आपण कायम उधार बेचा. अरे काय तुझं तोंड झालं कड्या. कुठलाच आनंद नाही हो चेहऱ्यावर. काय वेळोवेळी मिळणार आहे का हे? आनंद घ्या. शुद्ध विराट कोहली गाईचं तूप खातो. विराट कोहली प्लेयर अष्टपैलू. तो माईकवर सांगतो, माईकवर काय कमी आहे त्याला सांगा. वर्षाला नाही, महिन्याला नाही, तासाला नाही. तरुणांची संख्या खूप आहे कीर्तनाला. माझ्या मित्रांनो, प्रति सेकंदाला कमाई आहे रे पोरो त्या विराट कोहलीची. प्रति सेकंद कमाई आहे त्याची. जगप्रसिद्ध तज्ञ सीए त्याचा अकाउंट सांभाळतात. जगप्रसिद्ध अभिनेत्री त्याची बायको, काय नाव आहे पोरी त्याच्या बायकोचं? अनुष्का. मोठ्यानं सांगा ना जरा. अनुष्का शर्मा. माय बायकोचं नाव माहिती आहे का तुम्हाला? आता माई बायको अनुष्का बी नाही, शर्मा बी नाही, येईल काय माहिती अशी. पण त्याची बायको अनुष्का शर्मा, जगप्रसिद्ध अभिनेत्री. पण वर्ल्ड कपची फायनलची मॅच झाली की आपल्या बायकोला घेतो, विमानात बसतो, थेट वृंदावन गाठतो, प्रेमानंद महाराजांच्या चरणावर साष्टांग दंडवत घालतो. ऑन टेलिव्हिजन सांगतो माईकवर, मी नॉनव्हेज खात नाही, मी अंमली पदार्थाचं सेवन करत नाही. माईकवर दारू पित नाही सांगतो. 4 एकरवाला ऐकत नाही देवळा तालुक्यातला. तो म्हणतो 4 एकर ऊस आहे, ऊसात बिबट्या असता, येड्या काय आग लावतो का त्याला? करोडपती माणूस दारू पित नाही, करोडपती माणूस नॉनव्हेज खात नाही. आपण अरे 70 मध्ये बिबटे होता गावात माणसं संध्याकाळी. फक्त 70 रुपयात बिबट्या ट्रक अडवू शकतो. ट्रकवाला म्हणते पहिले बिबट्याला जाऊ द्या. एक तर मायापुढे आला बिबट्या, पिंगळा झालाच पाहिजे. म्हटलं मरतो का आता? आश्चर्य महाराज, सगळी बार्गेनिंग चालू आहे जीवनात. चांगलं काही नाही. खाण्यापिण्याच्या गोष्टी चांगल्या वापरावं. 2 पैसे कमी, तेलाचा वापर कमी करा आणि तुपाचा वापर करा.
पाप पोरांचं खाण्यापिण्यापेक्षा दुसरं काय मागता? हे गेलं ना, तुमचे पाय गेल्यावर तुम्हाला या मंडपात कोणा आणलं तर आपलं नाव बदलून ठेवजा तुम्ही. याचा वास सुटल्यावर तुमच्या घरातल्यांनी जर तुम्हाला घरात ठेवलं, घरात, हे ध्यानातच ठेवा तुम्ही. अरे त्यांनी घरात ठेवलं ते प्रमाण खोटे ठरतील ना साधू संतांचे. पैसा काय साचून ठेवता? रबर मारलं की जन्म ठेप गड्डीला. अरे करोडपती लोक बना, आरोग्य नाही ना त्यांच्याकडे. चांगलं खा, तुमच्या मुलाबाळांना तरी तुम्ही खाऊ घाला. आपल्या पोराबाळांना अन्न चांगलं खाऊ घालायचंय. नीती माणसाची चांगली राहते. चीनमध्ये असे बोर्ड आहेत, बॅनर आहेत, तिथं भारत सरकार जसं आपलं प्रमाणित आहे तिथलं चीन सरकारद्वारा असे बोर्ड आहेत हॉटेलला. येथे 2 महिन्याच्या बाळाचं सूप मिळेल. अबॉर्शनचं प्रमाण जे असतंय गर्भपाताचं, हम दो हमारा एक ही संस्कृती आहे तिकडं, म्हणून तिथं गर्भपात जास्त होतो. 2 महिन्याच्या बाळाचं सूप पिणारी लोक आहेत तिथं. सांगा, बैलाची आर मारलेलं रक्त पाहू शकत नाही आपण. स्वतःच्या 2 महिन्याच्या पोराचं जे माणसं बाळाचं सूप पिता, काय देशाला संदेश देतील? म्हणून नुसता हाकार आहे, पैसाला आहे त्यांच्याकडं, सुख नाही महाराज. त्यांच्यात असं आहे, लग्न झालं तरी बायकोनं नवऱ्याजवळ राहिलंच पाहिजे असं काही रूल नाही. तिला वाटेल तितके दिवस ती राहील, मग निघून जाईल. झालेले पोरं त्यांना सांभाळायची, तिला वाटलं तर तिनं घेऊन जायची. याला बायको दुसरी, तिला नवरा दुसरा. कोणत्याच म्हाताऱ्याजवळ त्याचे नातू राहत नाही. काय आग लावता त्या जीवनाला? हे सगळं इथंच आहे. म्हणून इथंच असेल तर हा आनंद वजा करू नका. धरणी धरी पीक, आपल्या गाई म्हशी दूध जरी धरणार नाही तरी आपल्या घरी स्वयंपाक करताना होणाऱ्या चपातीचा सुगंध नाही आला तरी चालेल, पण खाणाऱ्याचं अंतकरण तृप्त व्हावं असं जर वाटत असेल तर रामराज्याच्या तुमच्या छोट्याशा किचनमध्ये तुम्ही रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणत म्हणत चपाती करा. खाणाऱ्याचं राज्य सुखाचं असेल करा. पोळ्या लाटताना सासूला शिव्या दिल्यापेक्षा म्हटलेलं बरं आहे रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. शेजारी गेला एखाद्या घराच्या तरी आवाज येतो, श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव. किती आनंद आहे हो. तुम्ही हे करा. क्वचिद रम्या रामः क्वचिदपि जरा जर जर तनूर न जाने संसार किम अमृतमय क्वचित विद्वत गोष्टी क्वचिदपि सुरामत्त कल क्वचिद वीणावाद क्वचिदपि हे हिरुदितम क्वचिद रम्या रामः क्वचिदपि जरा जर जर तनूर न जाने संसार किम अमृतमय किम विषमय. संसार दारूनं भरलेला बनवायचा की राम राज्यातल्या दह्या दुधाला भरलेला बनवायचा? राजा भरतो हरी म्हणतो तुमच्या हातात आहे, ते तुम्ही ठरवा. त्या रघुकुलातल्या लोकांनी राम राज्य घडवलं, पण रामरायाच्या कृपेनं घडवलं. कसं घडवलं? झाले रामराज्य काय उन्हे आमासी धरणी धरी पीक गाई वळल्या म्हशी. अहो महाराज, हे राज्य होण्याकरता, या राज्याच्या सुंदरतेकरता कोणी प्रयत्न केले हो? त्यात प्रयत्न जे असतं तिथल्या माता मावल्यांनी केले. कसे केले हो? अभंगाचं दुसरं चरण. राम वेळो वेळा मी गाऊ मी, राम वेळो वेळा मी गावी. राम वेळोवेळा मी गाऊ ये दडिता कांडिता, दडिता कांडिता आणि जेविता गे बाई. तिथल्या महिला राम 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 गात होत्या. कधी कधी गात होत्या? दळताना, कांडताना आणि जेवताना. आता यातली एक क्रिया करते बाई, दळण कांडण नाही. आता
जेवण आहे. पण जेवण याचा अर्थ जेवण करताना नाही, जेवण बनवताना. दडिता कांडिता जीविता जेवण बनवता नाही आणि सुरुवात करता नाही. ते राम वेळोवेळा मी गाव होवी. त्यांचं आरोग्यही चांगलं होतं आणि त्यांचं राज्यही चांगलं होतं. दळणानं आता जातं झालं. कांडण कोणाच्या घरात आहे आता? आता दळण, आता एकच दळण आहे. बायको म्हणे नवऱ्याले पीठ कमी आले, काय सांगू राणी चक्कीवालेला बाळ झाले. आताचे पोर नंदी बैल झाले, डोक्यावर दळण तुरु तुरु चाले. कोणीतरी लिहिलंय, मला माहिती नाही कोण आहे लेखक. काय महाराज, चक्कीचा आटा आला, कांडण नाही, दळण नाही, वराटा नाही, पाटा नाही, स्थूल झाली शरीर. ज्या महिलांना कामं राहिली नाही घरात, त्यांची शरीरं गेली. तुम्ही माझ्या आईसारखे आहात. काम केवळ सुख आलं म्हणून, एखादी नवीन वस्तू घरात आली म्हणून आपल्याला सुख आलं असं गृहीत धरू नका. वॉशिंग मशीन या सगळ्या गोष्टी जरी आलेल्या असल्या तरी नियमित स्त्रीनं स्त्रीचे कामं केलीच पाहिजे. आमच्याकरता नाही, तुम्ही तुमच्या आरोग्याकरता केली पाहिजे. त्याची सवय कधी घालवू नका. जिला काहीच काम नसेल घरात, तिनं 3-4 किलोमीटर चालायचं तरी काम करा. आमच्या गावात एक बाई 1.5 क्विंटलची, खोटं नाही बघत, तिच्या घरी चोर आला. आता चोरानं लेखाना घर तपा कोणाचं का घरी जा. गच्चीवर चढता चढता येणं त्याची गच्ची धरली, वरून खाली फेकला. माया घरी अंगावर बसली त्याच्या. नरडत दाबतो म्हणे ते. नवऱ्याला सांगितलं, जा तुम्ही देवळ्यात पोलिसा घेऊन या लवकर. हो हो चाललो. द्या लवकर. हो हो चाललो. द्या लवकर. हो हो चाललोच. अहो जा लवकर. घरात काय करून राहिले? तो म्हणे मी चप्पल शोधून राहिलो. चोर म्हणे तुमची सापडत नसेल तर तुम्ही माई घालून जा, पण तुम्ही लवकर जाणं खूप गरजेचं आहे, कारण तो पोलीस येईपर्यंत मी वाचलो पाहिजे. अरे काय शरीर आहे आपले, तू कोणतंच काम नाही आहे. शरीर माणसाचं चंचल असलं पाहिजे. पाव को रखिए गरम, पेट को रखिए नरम, दिमाग को रखिए ठंडा, फिर भी डॉक्टर मिले तो उसको दिखाओ दंडा. पाय गरम, पोट नरम आणि डोकं शांत. आपले पाय गरम पाहिजे तर ते थंड आहे आणि डोकं गरम आहे, खोपडी गरम. त्या बाबतीत मारवाडी समाज खोपडी शांत. शिव्या दिला ऐकून घेता. पोरग म्हणतो पप्पा एक गाली दे रहा, त्याचा बाप म्हणतो देन दे. उसका खेत है रोड पे 2 एकड़, रुक जरा तू, तेरी बस की बात नाही, उसमें इंडियन ऑइल का पेट्रोल पंप डालना तू. इतकं डोकं शांत आहे त्यांचं. आपलं काम, मेंदू कामात राहिला नाही महाराज लोकांचे. खरं सांगतो मी तुम्हाला, विनोद नाही. मेंदू नाही. तुम्ही या 7वी 8वीच्या पोरीच्या हाती बाजाराची पिशवी देऊन पहा. येईनं जर तांदुळ्याची भाजी, शेव पालक, पोक्याची भाजी, पालकाची भाजी सांगितली, मी सांगणं सोडून देईल. अरे भाज्यांची नावं माहीत नाही, खाणं तर लांबचा विषय. काय आरोग्याचा विचार करता तुम्ही? नावं नाही माहिती महाराज. परवा एक सून माझ्या पाया पडायला आली बाजारात. तिची सासू म्हणे बाई महाराजच्या पाया पडली. बाबा माई सोन आहे, अकोला जिल्ह्यातली आहे, चांगलं आहे म्हटलं. 100 रुपये काढले दिले हातात. चांगली म्हटलं तुमची सून, तुमच्या घराला शोभते. हो शिक्षण चांगलं दिसतं म्हटलं बाईचं. बापा खूप शिकेला आमची सून, म्हणून तर आम्ही सून केली तिले. तुम्हाला कसं समजलं विशाल बाबा? म्हटलं येतं नाही ते धानात बाईच्या हातात थैली नाही का बाजाराची, तिनं बाजाराच्या पिशवीत खाली टमाटे ठेवले आणि त्याच्यावर बटाटे ठेवून राहिली. माझ्या तेव्हाच ध्यानात आलं की बाईचं शिक्षण चांगलं आहे. हो, कारण शिक्षणाशिवाय एवढा बदल होतच नाही बापा. अरे वा मेंदू काय करता त्याला. चांगलं पाठ करा काहीतरी. काही पाठ केली संतांची उत्तरे. तुकोबाराय बोलतात, करू तैसे पाठांतर, करू तैसे पाठांतर, तैसे पाठांतर, करू तैसे
एकांतरानं ज्यांनी अमूर्त देव मूर्तिमंत केला अशा रामराज्यातल्या महिला होत्या. त्यांनी दळिता कांडिता जेविता गे बाई ये राम वेळोवेळा आम्ही गाऊ ये. आपणही काही पाठ करू आपल्या रामराज्याकरता. राम राम दोन्ही अक्षरे सुलभानी सोपारे जागा मागिली या पहारे शेवटची गोड शेवटीचे गोड तेची खरे गा. राम राम म्हणा चांगलं म्हणा. वनात राहुनी सीतामाईने लवकुश सांभाळिले मन आईचे डोले बाळाचा पाळणा घाले. हो मन आईचे डोले बाळाचा पाळणा घाले. नदीला पूर असता अंधार. अशिक्षित महिला होत्या पण चांगलं म्हणायचं. कृष्णाशी सांभाळिले ओ मन आईचे डोले बाळाचा पाळणा घाले. आमच्या गावात ते एक तारे वाजवायची एक महिला दारोदार यायची महाराज. मला आजही आठवतो. ती आता म्हातारी झाली बिचारी. काय आवाज महाराज एक तारच वाजवायची. पण असं म्हणायची काय कुठलं होतं तिनं पाठ केलं पण माझ्या अजूनही ते पाठ आहे सगळं. ती असं म्हणायची राज रजवाडे सोडून मीराबाई राज रजवाडे सोडून मीराबाई प्याली विष प्याला. असा मीराबाईला छंद लागला छंद लागला असा छंद लागला. असा मीराबाईला छंद लागला छंद लागला असा छंद लागला. सॉरी गाव गोळा व्हायचं महाराज. साधी महिला आली वयात तारुण झाली हो जन म्हणती हो मीरा बिघडली. लोकादारी फुगड्या घाले लोकादारी फुगड्या घाले लाजनाईला. असा मीराबाईला छंद लागला छंद लागला असा छंद लागला. आपण सवय करून घेतलेली. हे बंद पडलं तर ते करू. सवय पाहिजे माणसाला कोणतं काय ते काय. काय महाराज काही लोकांमध्ये कला असते. भजन भजनच आहे. ते तुम्ही किती प्रेमानं गाता याला महत्व आहे. रोज राम गा माझ्या आयांनो राम वेळोवेळा आम्ही गाऊ. म्हणा पहिल्या दिवशी फिल्मीतून येत जन्माला आला बाळ शाहरुख पाळणा हलवी अशोक सराफ जो बाळा जो चोरे जो. एवढा रिकामा येतो तुमच्या पोराचा पाळणा हलवली करी. काय म्हणून राहिले तुम्ही. हे पाठ करा यानं जीवन कृतार्थ होईल. काही पाठ केली संतांची उत्तरे. संतांचं प्रवेशिकाच ये परमार्थाची. चला 15 मिनिटे माझ्याकडे काय देणं. सुदर्शन महाराजांना आपल्या चक्रधर महाराजांना धन्यवाद आहे. 8:30ला बरोबर कीर्तन चालू केलं. तसं तर 8:30चीच काय 8चीच वेळ ठेवा. पण ठीक आहे तुम्ही आता 9 ते 11 छापली ना. 8:30ला बरोबर 8:15ला सगळ्यांनी मंडपात यायचं. आज्ञाधारकपणाने यायचं नाही. कीर्तन चालू झाल्यावर अर्ध्या तासानं सगळ्यांनी वेळेत यायचं. 8:15 वेळेत यायचं आणि वेळेत निघायचं. पण खूप भजन करून घ्या. रामनवमी ते हनुमान जयंती पर्व काळ आहे. पर्व विशेष भागवत धर्मी. आज उपवास आहे सगळ्यांना. नृसिंह जयंती वामन जयंती जन्माष्टमी महाशिवरात्र व्रत आहेत आपली. आज तसं निर्जला जसं आपण सांभाळतो ना. अन्न घेत नाही एकादशीला. एखादी निर्जला एकादशी जितकी पवित्र मानतो. फराळ करून का होईना पण रामनवमीचं व्रत माणसानं केलं पाहिजे. करावं. त्या व्रताचं एक यथोसांग आपल्याकडे उपचार आहेत आणि त्या व्रताचं फळ सुद्धा देणारा आपला परमात्मा आहे. प्रभू रामचंद्राने आपल्याकरता 14 वर्षाचा वनवास सहन केला. मखमलीच्या गादीवर फिरणारे पाय अनुकुचितार दगडावर आले. आता आपल्याला कष्ट करायचं नाही. फक्त राम राम म्हणून हे मुखकमल पवित्र करायचंय. त्या राम म्हणण्याने परिणाम असा झाला
दळताना कांडताना जेवताना राम म्हणता 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 अरे जागृती सोळा स्वप्नात सुद्धा त्या अयोध्येमध्ये दुःख राहिलं नाही. अभंगाचं तिसरं चरण. दुःख कोणी ना देखे डोळा, स्वप्नी दुःख कोणी ना देखे डोळा. स्वप्नही दुःखाचं कोणाला पडत नाही. स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कडी काळा. अवाटली सता बुद्धी विषय सुखची परमावधी, जीव तैसा उपाधी आवडे. लोका ज्ञानोबारींची भाषा आहे. अरे उपाधी आवडली की माणसाला दुःख चालून येतं. उपाधीतच जीवन जगत होते ते माणसंच होते ना, पण त्यांचं ज्ञान हरवू दिलं नाही त्यांनी आणि सुखच त्यांना उपभोगायला आलं. आता इथं सुखाचं स्वप्न पडत नाही, त्यांना दुःखाचं स्वप्न पडत नव्हतं. परवा मी माझ्या सासरवडीन निघता निघता माझी सासू मला म्हणे, जावे बापू तुम्ही सुखी राहा. म्हटलं मामी एवढं सोपं आहे का ते आता? अरे मला सुखी राहणं अशी तर इले इथं ठेवा लागते. आमची सासू म्हणे, नाही बापा आम्हालाही सुखी राहायचंय, घेऊन जा घेऊन जा घेऊन जा. काय अपेक्षा करता सुखाची? पण स्वप्नी ही दुःख कोणी न देखे डोळा, नामाच्या गजरे भय सुटले कडी काळा. कडी काळाला धाक निर्माण झाला. राम नरिमान सैर बापा चला दड 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 दुड 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 पड सुटला कडी काळा. बापुडिया रे शिवनाम शीतळ मुखी से पाका पडिया रे, ते भाव जिथे विरे ते साधन दिले पुरे. बाप रखमा देवरू विठ्ठलू रे विठ्ठलू रे विठ्ठलू रे, शिवनाम शीतळ मुखी से पाका पडिया रे, शिवनाम शीतळ मुखी से पाका पडिया रे. दड 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 दुडू 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 पड सुटला कोणाला? कडी काळा. नामाच्या गजेरी भय सुटले कडी काळा. अरे भजन करणारी माणसं रे बाबा, मेथीमध्ये या मेशीमध्ये जायचं नाही तिथं. नका जाऊ तया गावा, नामधारकाच्या शिवा सुदर्शन गावा विरटी घाले बोहती. अरे सुदर्शन रक्षणाला येईल या मेशीच्या. भजन करा, राम वेळोवेळी 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 गा. स्वप्नात सुद्धा तुम्हाला दुःख येणार नाही. शाश्वत पुरावा तुकोबारांचा आहे. तुकोबाराय ते संत आहे जो योग्य पुरावा तुमच्या माझ्या समोर देतील. स्वतःच्या जीवानं सुख निर्माण करणारी बरंच झाली. संपलंय माझं कीर्तन. त्या मायकल जॅक्सनकडे 12 डॉक्टर घरी कामाला होते. 12 आजार नाही तरी किडनी डोनर, आजार नाही तरी फुफ्फुस डोनर, आजार नाही तरी आईस डोनर, सगळे पैशानं निर्माण केले होते त्यानं. चांगली सत्ता होती त्याची, कला होती डान्सिंगची. अमाप माया गोळा केली. दिवसातून 4 वेळेला त्याचं फॉरेन्सिक लॅब मध्ये चेक केलं जायचं. सर्वश्रेष्ठ जेवण जेवायचा, सर्वश्रेष्ठ पाणी प्यायचा. फक्त त्याला स्वतःच्या ताकदीच्या आधारावर 150 वर्ष जगायचं होतं. किती? 150. देवाच्या विरोधात जाऊन 150 वर्ष जगायचं स्वप्न पाहणाऱ्या मायकल जॅक्सननं सगळ्या होत्या नव्हत्या त्या तरतुदी केल्या. पण 2009 मध्ये अवघ्या 50व्या वर्षात त्याचा खेळ खलास झाला. मुळदा पडलेला होता त्याचा रोडला. माझ्या मेशीकारांनो, 12 डॉक्टर घरी कामाला ठेवणाऱ्या मायकल जॅक्सनचा अवघ्या 50व्या वर्षात रोडला मुळदा पडलेला, मेलेला, खेळ खलास झाला त्याचा. 12 डॉक्टर हृदय चेक करत होते, कोण्या कारणामुळे बंद पडलं. 12 जण हृदय सांभाळायला तुम्ही पैशाच्या जोरावर माणसं घरी कामाला ठेवले म्हणून तुम्ही जिवंत राहत नाही. जोपर्यंत तुमच्या हृदयावर माझ्या रामाची सत्ता आहे तोचपर्यंत तुम्ही मेशीत आणि मी माझ्या गावात जिवंत आहे. म्हणून म्हणा, राम वेळोवेळा आम्ही गाऊ ये. कसं म्हणायचं? विठोबा रखुमारी.